वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. सहसा जेव्हा आपण एखाद्या मेडिकल डायग्नॉसिसबद्दल बोलतो, म्हणजे समजा कोणीतरी एक्स-रे काढला, तर तिथे सगळं कसं अगदी क्लिअर दिसतं. हां, अगदी स्पष्ट असतं ते. होय ना? डॉक्टर फक्त बोट दाखवतात आणि सांगतात की बघा इथे फ्रॅक्चर आहे. तिथे सगळं ब्लॅक अँड व्हाईट असतं, मोडलेलं आहे किंवा नाही. पण जेव्हा आपण या शेअर बाजाराच्या किंवा फायनान्सच्या जगात शिरतो, तिथे ही एक्स-रे मशीन अजिबात चालत नाही. एक्झॅक्टली, कारण तिथे आकडेवारी वरवर बघायला गेलं तर काहीतरी वेगळंच सांगत असते आणि त्या मागचं जे सत्य असतं ना, ते पूर्णपणे वेगळं असतं. बरोबर. तिथे कोणतीही गोष्ट फक्त काळी किंवा पांढरी नसते. प्रत्येक आकड्यामागे अनेक करड्या छटा दडलेल्या असतात आणि त्या समजून घेण्यासाठी फक्त बेरीज वजाबाकी करून चालत नाही. होय, त्याचा पूर्ण संदर्भ समजून घ्यावा लागतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अत्यंत रंजक आर्थिक कोड्याबद्दल बोलणार आहोत. आज आपण अदानी पॉवरच्या म्हणजे त्यांच्या Q4 RFY 26च्या आर्थिक कामगिरीचं आणि भविष्यातील वाटचालीचं विश्लेषण करणार आहोत. अगदी बरोबर. आणि यासाठी आपण त्यांचे अर्निंग्स प्रेझेंटेशन्स, फायनान्शियल रिपोर्ट्स आणि काही ॲनालिस्ट नोट्स या सगळ्याचा संदर्भ घेतला आहे. हो, आणि या सगळ्याचा अभ्यास करून आज आपण हे शोधून काढणार आहोत की जेव्हा एखाद्या कंपनीचा महसूल म्हणजे रेव्हेन्यू अजिबात वाढत नाहीये, तरीही तिचा निव्वळ नफा चक्क 52% कसा काय वाढू शकतो. हेच तर ते कोडं आहे. हो ना, म्हणजे हे कसं शक्य आहे याचा प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. तर पहिल्यांदा आपण या हेडलाईन नंबर्सकडे पाहूया. जर आपण इयर ऑन इयर म्हणजेच वार्षिक आकडेवारी बघितली तर चित्र खूपच विसंगत वाटतं. होय, जर आपण मार्च 25 मध्ये संपलेल्या वर्षाची तुलना ह्या आत्ताच्या म्हणजे मार्च 26च्या वर्षाशी केली तर पहिली गोष्ट जी डोळ्यांभरते ती म्हणजे त्यांचा महसूल. अच्छा, तो किती आहे? त्यांचा महसूल 14,223 कोटी रुपयांवर पूर्णपणे स्थिर आहे. म्हणजे यात 0% वाढ झाली आहे. अरे चा, 0% वाढ. हो, म्हणजे मागच्या वर्षी याच तिमाहीत त्यांनी जेवढ्या रुपयांची वीज विकली होती तेवढीच वीज त्यांनी आत्ताही विकली आहे. आणि दुसरीकडे ऑपरेटिंग प्रॉफिट किंवा ज्याला आपण इबिड्डा म्हणतो तो 2% घटून 4,732 कोटींवर आलाय. एक मिनिट, इथे मी थोडं थांबू इच्छितो. हां, जे लोक रोज फायनान्शियल बातम्या पाहत नाहीत त्यांच्यासाठी हा इबिड्डा म्हणजे काय हे थोडक्यात सांगूया. नक्कीच. ऑपरेटिंग प्रॉफिट म्हणजे कंपनीने आपला मुख्य धंदा करून म्हणजे वीज निर्माण करून आणि विकून जो नफा कमावला आहे तो. यात त्यांनी अजून बँकेचे व्याज किंवा सरकारला कर दिलेला नसतो. बरोबर. हा फक्त त्यांचा रोजच्या ऑपरेशन्समधनं उरलेला पैसा असतो. तर हा ऑपरेटिंग प्रॉफिट 2% घटला आहे. इथपर्यंत बघितलं तर सगळं ठीक वाटतंय. धंदा स्थिर आहे किंवा थोडा खाली आलाय. पण खरा धक्का या पुढच्या आकड्यात आहे, बरोबर? हो, अगदी मोठा धक्का येतो. कारण त्यांचा जो निव्वळ नफा आहे म्हणजे सगळे कर, व्याज वजा जाता जो नेट प्रॉफिट हातात उरतो तो तब्बल 52% वाढलाय. एक्झॅक्टली. तो वाढून थेट 4,271 कोटी रुपयांवर पोचला आहे. आणि यामुळे त्यांची प्रतिशेअर कमाई म्हणजे EPS सुद्धा 2 रुपये 8 पैशांवर गेलाय. हे म्हणजे एखाद्या दुकानदारासारखं झालं. म्हणजे कसं? म्हणजे ज्याने मागच्या वर्षी इतकाच माल विकलाय, दुकानात नवीन ग्राहक आलेले नाहीयेत, खप वाढलेला नाही, पण तरी संध्याकाळी दुकान बंद करून घरी जाताना तो खिशात 50% जास्त नफा घेऊन जातोय. हां, बरोबर. म्हणजे महसूल स्थिर आणि नफा मात्र 52% वर. हे गणित कसं जुळतंय? बघायला गेलं तर हे खरंच अशक्य वाटतं. पण जर आपण त्या दुकानदाराच्या खर्चाच्या आणि कर नियोजनाच्या म्हणजे टॅक्स प्लॅनिंगच्या बाजूकडे लक्ष दिलं तर याचं उत्तर मिळतं. अच्छा. आपल्या स्रोतांमधील प्रेझेंटेशन अगदी स्पष्टपणे दाखवतं की ही काही विक्री वाढल्याची स्टोरी नाही आहे. मग कशाची स्टोरी आहे ही? ही पूर्णपणे खर्च वाचवल्याची आणि ऑपरेशनल कार्यक्षमतेची स्टोरी आहे. जेव्हा आपण फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये डीप डाईव्ह करतो तेव्हा 2 मुख्य घटक समोर येतात. पहिला आणि सर्वात मोठा घटक म्हणजे टॅक्समध्ये झालेली बचत. पण टॅक्समध्ये इतकी मोठी बचत कशी होऊ शकते? म्हणजे सरकार तर सगळ्यांना समान कर लावतं ना. सर्वसाधारणपणे तसं असतं, पण अशा ज्या महाकाय इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या असतात त्यांचं कर नियोजन खूप गुंतागुंतीचं असतं. बऱ्याचदा या कंपन्यांचे जुने काही तोटे असतात जे ते पुढे नेतात.
ज्याला आपण कॅरी फॉरवर्ड लॉसेस म्हणतो. अच्छा, म्हणजे जुन्या तोट्यांवरून आत्ताचा टॅक्स कमी करता येतो. होय, किंवा नवीन प्रकल्प उभारल्यामुळे त्यांना तेही डेफर्ड टॅक्स क्रेडिट्स मिळतात. या तिमाहीत अदानी पॉवरला अशाच काही कर सवलतींचा मोठा फायदा झाला आहे. अरे वा. त्यामुळे प्रत्यक्षात त्यांना जो टॅक्स भरावा लागला तो नेहमीपेक्षा खूप कमी होता आणि जो पैसा टॅक्स म्हणून गेला असता तो थेट कंपनीच्या निव्वळ नफ्यात जोडला गेला. टॅक्स कमी झाल्यामुळे कागदोपत्री नफा एवढा मोठा दिसतोय. पण हा तर झाला अकाउंटिंगचा भाग. प्रत्यक्ष व्यवसायाच्या पातळीवर त्यांनी काय चमत्कार केलाय? व्यवसायाच्या पातळीवर त्यांचा दुसरा सर्वात मोठा विजय म्हणजे कोळसा खरेदीतील कार्यक्षमता, ज्याला आपण एफिशियंट कोल सोर्सिंग म्हणतो. भारतात तर वीज निर्मितीसाठी कोळसाच सर्वात महत्वाचा आहे. एक्झॅक्टली. वीज निर्मितीच्या खर्चात सर्वात मोठा वाटा कोळशाचा असतो आणि जागतिक बाजारात त्याचे दर सतत वर खाली होत असतात. इथे कंपनीने अतिशय हुशारीने काम केलंय. म्हणजे त्यांनी स्वस्तात कोळसा मिळवला. हो, त्यांनी आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतींचा फायदा घेतला आणि देशांतर्गत कोळशाचे योग्य करार करून अत्यंत स्वस्तात इंधन मिळवलं. शिवाय इम्पोर्टेड कोळसा आणि स्थानिक कोळसा यांचा ब्लेंडिंग म्हणजे मिश्रण खूप चांगल्या प्रकारे वापरलं. अच्छा, म्हणजे कच्चा माल स्वस्तात मिळवला. बरोबर. त्यामुळे त्यांचा वीज निर्मितीचा प्रति युनिट खर्च लक्षणीयरित्या कमी झाला. वाचल्यासारखा वाटत असला तरी त्यांनी खर्चावर, विशेषतः कोळशाच्या खर्चावर घट्ट नियंत्रण मिळवलंय. हां. खर्च कमी झाला की नफा आपोआप वाढतो. पण इथे मला एक प्रश्न पडतोय. जर वार्षिक विक्री स्थिर आहे, म्हणजे वर्षभरात वाढ नाहीये, तर हा व्यवसाय आता साचलेपणाचा शिकार झालाय का? असं एकाच अँगलने बघून चालणार नाही. हो ना, कारण त्यांची वाढ थांबली असं वाटू शकतं. हे समजून घेण्यासाठी मला वाटतं आपण फक्त एका वर्षाची तुलना करून चालणार नाही. काळाचा संदर्भ बदलावा लागेल. अगदी बरोबर. म्हणूनच आपण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे तिमाही विरुद्ध तिमाही आकडेवारीकडे पाहणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण नुकत्याच संपलेल्या मार्च 26च्या तिमाहीची तुलना अगदी त्या आधीच्या म्हणजे डिसेंबर 25च्या तिमाहीशी केली तर आपल्याला एक अतिशय सकारात्मक चित्र दिसतं. ते कसं काय? काय सांगतात आकडे? बघा, डिसेंबर 25च्या तिमाहीत कंपनीचा महसूल 12,451 कोटी रुपये होता. तो मार्च 26मध्ये वाढून 14,223 कोटींवर गेला. अरे वा, म्हणजे इथे चांगली वाढ आहे. होय, आणि इबिड्डा 4,238 कोटींवरून वाढून 4,732 कोटींवर पोचला. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नेट प्रॉफिट? हो, निव्वळ नफा 2,488 कोटींवरून थेट 4,271 कोटींवर गेला. म्हणजे अवघ्या 3 महिन्यात कंपनीने अत्यंत मजबूत वाढ नोंदवली आहे. पण मग इथे एक लॉजिकल प्रश्न उभा राहतो ना. कोणता? जर मार्चच्या तिमाहीत इतकी प्रचंड वाढ आहे, तर मग डिसेंबरच्या तिमाहीत असं काय घडलं होतं की त्यांचे आकडे इतके खाली गेले होते? अचानक देशभरात विजेची मागणी कमी झाली होती का? होय, आणि यामागचं कारण कोणत्याही फायनान्शियल मॉडेलमध्ये नाहीये, तर चक्क निसर्गात दडलंय. निसर्गात म्हणजे हवामानाचा परिणाम? च्या तिमाहीत काय झालं याचा विचार करा. एकतर कडाक्याची थंडी होती आणि काही भागांत मान्सून लांबला होता. अच्छा, म्हणजे जेव्हा पाऊस पडत असतो किंवा थंडी असते तेव्हा घरोघरी एसी आणि पंखे बंद असतात. हां. शिवाय शेतात पाणी द्यायला लागणारे कृषी पंपही कमी चालतात, कारण जमिनीत आधीच ओलावा असतो. अगदी अचूक ओळखलत. एसी, पंखे आणि कृषी पंप हे भारतातील विजेच्या मागणीचे अत्यंत मोठे स्रोत आहेत. हवामान थंड असल्यामुळे या सगळ्यांचा वापर एकदम कमी झाला. म्हणजे एकूणच डिमांड घटली. हो, आणि जेव्हा विजेची मागणी घटते तेव्हा त्याचा सर्वात मोठा फटका मर्चंट पॉवरच्या दरांना बसतो. मर्चंट पॉवर म्हणजे जो वीज उत्पादक आपला माल खुल्या बाजारात किंवा स्पॉट मार्केटमध्ये विकतो तो भाग, बरोबर? होय, मर्चंट पॉवर म्हणजे अशी वीज जी कोणत्याही दीर्घकालीन करारांतर्गत बांधलेली नसते. ती खुल्या बाजारात रोजच्या रोज विकली जाते. जसा शेअर बाजार असतो तसाच विजेचा बाजार. अगदी तसंच. जेव्हा संपूर्ण देशात विजेची मागणी कमी असते आणि पुरवठा भरपूर असतो तेव्हा या खुल्या बाजारातील विजेचे दर अक्षरशः कोसळतात. आणि डिसेंबरच्या तिमाहीत नेमकं हेच झालं. अच्छा, मर्चंट पॉवरचे दर घसरल्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यूला फटका बसला. हो, पण आता जर आपण भविष्याकडे पाहिलं तर भारतात उन्हाळा सुरू होत आहे. आणि उन्हाळ्यात तर विजेची मागणी ऐतिहासिक पातळीवर असतेच. एक्झॅक्टली. त्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळात मर्चंट पॉवरचे दरही वाढतील आणि कंपनीचा महसूल आणखी सुधारेल. हे सगळं ऐकायला खूपच लॉजिकल वाटतंय. पण मला सांगा, हे थोडं चक्रावून टाकणारं नाहीये का? कसं काय? जर एखाद्या महाकाय कंपनीचा नफा आणि महसूल हा पावसावर किंवा थंडीवर अवलंबून असेल,
किंवा खुल्या बाजारातील विजेचे दर कधी कोसळतील यावर अवलंबून असेल तर हा व्यवसाय अत्यंत धोकादायक ठरतो ना. निसर्गावर तर कोणाचंच नियंत्रण नसतं. बरोबर आहे. मग ही कंपनी स्वतःचा बचाव कसा करते? दरवर्षी उन्हाळ्याची वाट पाहणं हे काही लाँग टर्म बिझनेस मॉडेल असू शकत नाही ना. तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. आणि अशा अस्थिरतेवर मात करण्यासाठीच या व्यवसायातलं सर्वात मोठं स्थैर्याचं इंजिन काम करतं. कोणतं इंजिन? ते म्हणजे दीर्घकालीन वीज खरेदी करार, ज्याला या क्षेत्रात PPA म्हणजे पॉवर परचेस अग्रीमेंट्स म्हटलं जातं. ह्या करारांची भूमिका या व्यवसायात प्राणवायूइतकी महत्वाची असते. म्हणजे मर्चंट पॉवरवर अवलंबून राहणं हे एखाद्या फ्रीलान्सरसारखं काम करण्यासारखं आहे, जिथे एखाद्या दिवशी खूप काम मिळतं, क्लायंट जास्त पैसे देतो आणि तुम्ही भरपूर नफा कमवता, पण एखाद्या दिवशी काहीच काम नसतं. तिथे कोणतीही शाश्वती नसते. अगदी बरोबर. पण मग हे जे PPA आहेत, हे जे दीर्घकालीन करार आहेत, ते एखाद्या फिक्स सॅलरीच्या नोकरीसारखे आहेत का, ज्यामुळे दर महिन्याला एक फिक्स रक्कम मिळणार ह्याची गॅरंटी असते? हे अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. मर्चंट पॉवरमध्ये प्रचंड नफा मिळू शकतो, पण धोकाही तेवढाच मोठा असतो. याउलट PPA म्हणजे 25 ते 30 वर्षांसाठी वीज विकत घेण्याचा एक अतिशय भक्कम कायदेशीर करार असतो. बापरे, 25-30 वर्ष? हो, आणि हे करार राज्यांच्या वीज वितरण कंपन्यांसोबत म्हणजे डिस्कॉमसोबत केलेले असतात. विशेष म्हणजे या करारांमध्ये 2 वेगवेगळे भाग असतात. पहिला असतो कॅपॅसिटी चार्ज आणि दुसरा असतो एनर्जी चार्ज. हे थोडं सविस्तर सांगा ना. हे 2 चार्जेस नेमकी कसे काम करतात? बघा, कॅपॅसिटी चार्ज म्हणजे कंपनीला मिळणारा निश्चित मोबदला. जोपर्यंत कंपनीचा पॉवर प्लांट वीज निर्मितीसाठी पूर्णपणे तयार आणि उपलब्ध आहे, तोपर्यंत त्यांना हा पैसा मिळतोच. म्हणजे समोरच्या राज्याने प्रत्यक्षात वीज घेतली किंवा नाही घेतली तरी हे पैसे फिक्स मिळणार. एक्झॅक्टली. हा पैसा कंपनीचे कर्ज आणि फिक्स्ड खर्च भागवण्यासाठी असतो. आणि दुसरा भाग असतो एनर्जी चार्ज, जो प्रत्यक्षात जेवढा कोळसा जाळून वीज तयार केली जाते त्या खर्चावर आधारित असतो. अच्छा, म्हणजे जर कोळशाचे दर वाढले तर हा चार्जही वाढतो? हो ना. त्यामुळे कंपनीला स्वतःच्या खिशातून कधीच तोटा सहन करावा लागत नाही. अरे वा, हे तर अतिशय सुरक्षित मॉडेल आहे. म्हणजे प्लांट चालू ठेवण्याची तयारी दाखवली की फिक्स इन्कम सुरू. होय, आणि अदानी पॉवरने अलीकडेच असे अनेक मोठे करार केले आहेत. उदाहरणार्थ, त्यांनी नुकताच महाराष्ट्रातील 1600 मेगावॅटचा एक नवीन PPA साईन केला आहे. त्यांच्या प्रेझेंटेशनमधील आकडेवारीनुसार त्यांच्या प्लांटची उपलब्धता, ज्याला प्लांट अवेलेबिलिटी फॅक्टर म्हणतात, ती तब्बल 93% इतकी जबरदस्त आहे. म्हणजे वर्षभरात 93% वेळ त्यांचे प्लांट्स वीज देण्यासाठी तयार होते. बरोबर. आणि प्लांटचा प्रत्यक्ष वापर म्हणजे PLF जो असतो तो 74% स्थिर आहे. ओके, म्हणजे यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की मर्चंट पॉवरवरचं त्यांचं अवलंबित्व आता कमी होत चाललंय आणि बहुतांश वीज ही करारांतर्गत बांधलेली असल्यामुळे व्यवसायातली रिस्क खूप कमी झालीय. अगदी बरोबर. आणि यामुळेच कंपनी 38 ते 40% इतके भक्कम EBITDA मार्जिन्स सातत्याने राखू शकलीये. म्हणजे करारातून मिळणारा फिक्स पैसा आणि स्वस्त कोळसा यामुळे गाडी एकदम सुसाट चाललीय. आत्तापर्यंत आपण जे काही ऐकलं त्यावरून चित्र खूपच पॉझिटिव्ह दिसतंय. हा, पण या चकचकीत आकड्यांमागे एक असं मोठं सत्य आहे ज्याकडे आपण थोडं दुर्लक्ष करतोय असं मला वाटतंय. म्हणजे कोणतीही कंपनी पूर्णपणे निर्दोष नसते. जर आपण त्यांच्या ताळेबंदात म्हणजे बॅलन्स शीटमध्ये जरा आत डोकावून पाहिलं तर मला एक असा आकडा दिसतोय जो अतिशय भयंकर आहे. तुम्ही कंपनीवरील कर्जाच्या डोंगराबद्दल बोलताय ना? हो, एक्झॅक्टली. आकडेवारी सांगते की कंपनीवरील कर्जाचा बोजा तब्बल 45,000 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. माझा इथे एक अतिशय थेट आक्षेप आहे. सांगा ना. एका बाजूला आपण पाहतोय की महसुलात 0% वाढ आहे. रेव्हेन्यू जागच्या जागी थांबलाय. ऑपरेटिंग प्रॉफिट 2% कमी झालाय. आणि त्याचवेळी डोक्यावर 45,000 कोटींचं कर्ज. हा एक खूप मोठा रेड फ्लॅग नाहीये का? एका सामान्य माणसाला किंवा गुंतवणूकदाराला हे ऐकून घामच फुटेल. महसूल वाढत नसताना एवढं प्रचंड कर्ज हे लोक फेडणार कसे? तुमचा हा आक्षेप अत्यंत रास्त आहे. आणि 45,000 कोटी हा आकडा ऐकायला खरोखरच खूप मोठा वाटतो. रेव्हेन्यूमध्ये वाढ न होणं ही सद्यस्थितीत एक समस्या आहे, हे मी नक्कीच मान्य करते. हो ना. पण इथे आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राची आर्थिक गुंतागुंत समजून घ्यावी लागेल. फक्त आकडा पाहून घाबरण्यापेक्षा आपण त्याचा थोडा ॲनालिसिस करूया. ॲनालिसिस? पण 45,000 कोटी म्हणजे काय मस्करी आहे का? त्यात काय ॲनालिसिस करायचं? कसंय, हे कर्ज किती पेलवणारं आहे
हे पाहण्यासाठी आपल्याला ते त्यांच्या उत्पन्नाशी जोडून पाहावं लागेल. लक्षात घ्या, ह्या कंपनीचा एका तिमाहीचा ऑपरेटिंग नफा म्हणजे इबिड्डा किती आहे? साधारण 4,700 कोटी रुपये. जर आपण हे वार्षिक आधारावर बघितलं तर त्यांचा वर्षाचा ऑपरेटिंग नफा जवळपास 18 ते 19,000 कोटींच्या घरात जातो. अच्छा. फायनान्सच्या जगात एक अतिशय महत्वाचा रेशो वापरला जातो, डेट टू इबिड्डा रेशो, म्हणजेच कर्जाची तुलना नफ्याशी केली जाते. आता जर आपण 45,000 कोटींच्या कर्जाला 19,000 कोटींच्या नफ्याने भागलं तर उत्तर काय येतं? साधारण 2.5 पट. एक्झॅक्टली. हे गुणोत्तर 2.5 पटींपेक्षाही कमी येतं. आणि इन्फ्रास्ट्रक्चर किंवा ऊर्जा निर्मितीसारख्या क्षेत्रात जिथे प्रकल्प उभे करायला हजारो कोटी लागतात तिथे 3 किंवा 4चा रेशो सुद्धा अतिशय सुरक्षित मानला जातो. अरेच्छा, म्हणजे हे 2.5 पट कर्ज त्यांच्या आवाक्याबाहेरचं नाहीये तर? अजिबात नाही. शिवाय अशा महाकाय प्रकल्पांमध्ये कर्ज हे काही रोजचा खर्च भागवण्यासाठी घेतलेलं नसतं. ते भविष्यातल्या विस्तारासाठी म्हणजे कॅपेक्ससाठी घेतलेलं असतं. बरोबर आहे. एकदा पॉवर प्लांट उभा राहिला की तो पुढची 30-40 वर्ष वीज आणि नफा देत राहतो. त्यामुळे हे कर्ज कुठे वापरलं जातंय हे बघणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजेच या मोठ्या कर्जाचं समर्थन करण्यासाठी कंपनीकडे भविष्यात महसूल वाढवण्यासाठी काहीतरी भक्कम योजना असणार. हो ना. इथेच त्यांची भविष्यातील विस्तार योजना, ज्याला आपण एक्सपॅन्शन पाईपलाईन म्हणतो, ती महत्वाची ठरते. ती काय आहे? त्यांच्या रिपोर्टनुसार कंपनीकडे सध्या तब्बल 23.7 गिगावॅट क्षमतेची नवीन विस्तार योजना आहे. बापरे, 23.7 गिगावॅट हा आकडा खूपच मोठा आहे. एका गिगावॅटमध्ये 1,000 मेगावॅट असतात. म्हणजे हे लाखो घरांना किंवा एका पूर्ण राज्याला वीज पुरवण्याइतकं मोठे प्लांट आहेत. होय, ही अतिशय महाकाय क्षमता आहे. देशाच्या एकूण वीज निर्मिती क्षमतेचा विचार केला तर हा खूप मोठा वाटा आहे. यात बुटीबोरी येथील नवीन प्लांटचे योगदानही आहे, जो त्यांनी नुकताच सुरू केलाय. अच्छा. शिवाय जुने आणि बंद पडलेले प्लांट्स विकत घेऊन ते पुन्हा सुरू करणं, ही सुद्धा त्यांच्या स्ट्रॅटेजीची एक महत्वाची बाजू आहे. पण ह्या सगळ्याच्या केंद्रस्थानी एक सर्वात महत्वाचा घटक आहे. कोणता? भारतातील विजेच्या मागणीत होणारी वाढ. म्हणजे जर आपण या पूर्ण परिस्थितीचा शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म असा दोन्ही दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला दोन वेगळी चित्र दिसतात का? तसं म्हणता येईल. शॉर्ट टर्ममध्ये म्हणजे येत्या काही महिन्यात उन्हाळ्यामुळे विजेची मागणी वाढेल आणि खुल्या बाजारातले दर हाय राहतील. यामुळे कंपनीचा नफा मजबूत राहील, ज्याचा शेअर बाजारात नक्कीच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होईल. आणि लाँग टर्ममध्ये काय? लाँग टर्ममध्ये बघायला गेलं तर भारत ही वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे. वाढतं औद्योगिकरण, नवीन शहरांची निर्मिती, डेटा सेंटर्सची वाढती संख्या आणि रस्त्यावर येणाऱ्या EVs म्हणजे इलेक्ट्रिक गाड्या. या सगळ्याला प्रचंड वीज लागणारच. एक्झॅक्टली. देशाची विजेची मागणी दरवर्षी वाढतच जाणार आहे. कंपनीची ही 23 गिगावॅटची एक्सपान्शन प्लॅन आणि त्यांचे 25 वर्षांचे PPA करार हे याच वाढत्या मागणीला पूर्ण करण्यासाठी बनवले गेलेत. त्यामुळे ही एक अतिशय भक्कम स्ट्रक्चरल ग्रोथ स्टोरी बनते. आय सी. म्हणजेच या सगळ्याचा एकंदरीत अर्थ काय काढायचा? आजच्या या सखोल चर्चेचा जर आपण निष्कर्ष काढला तर मला असं वाटतं की कंपनीचे हे जे रिझल्ट्स आहेत ते आपण ॲव्हरेज टू स्ट्रॉंग या कॅटेगरीत नक्कीच ठेवू शकतो. अगदी बरोबर. त्यांचा नफा अतिशय उत्कृष्ट आहे. महसूल सध्या तरी थोडा स्थिर किंवा कमकुवत वाटतोय, पण करारांमुळे व्यवसायाचा पाया एकदम मजबूत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या 45,000 कोटींच्या कर्जाची आपण मगाशी काळजी करत होतो, ते कर्ज त्यांच्या नफा कमवण्याच्या क्षमतेसमोर पूर्णपणे नियंत्रणात आहे. अगदी तंतोतंत. आणि जर आपण या आकड्यांच्या पलीकडे जाऊन एका मोठ्या चित्राशी याला जोडलं तर आपण यातून खूप काही शिकू शकतो. म्हणजे काय शिकायला मिळतं? हेच की इन्फ्रास्ट्रक्चरमधल्या या महाकाय कंपन्या कशा काम करतात. हवामानात अचानक होणारे बदल, कोळशाचे अस्थिर दर आणि अब्जावधी रुपयांच्या कर्जाचं मॅनेजमेंट यांसारख्या कठीण आव्हानांना तोंड देत या कंपन्या देशाची ऊर्जेची गरज कशी पूर्ण करतात याचा हा एक उत्तम वस्तुपाठ आहे. खरंच आहे हे. या व्यवसायात नुसती मोठी इंजिनिअरिंग उपयोगी पडत नाही, तर अचूक फायनान्शियल प्लॅनिंग आणि दूरदृष्टीसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते, हे आज स्पष्ट झालं. हां, नक्कीच. पण आजच्या या चर्चेच्या शेवटी माझ्या मनात एक अतिशय वेगळा आणि विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण झालाय. कोणता? आपण आज संपूर्ण वेळ हेच बघितलं
की ऊर्जा कंपन्या आज आपलं भविष्य सुरक्षित करण्यासाठी 25-30 वर्षांचे PPA म्हणजे दीर्घकालीन करार करत आहेत. हे करार त्यांना आजच्या तारखेला स्थैर्य देत आहेत, एक फिक्स्ड इन्कम देत आहेत. पण आज आपण तंत्रज्ञानाच्या बाबतीत ज्या वेगाने पुढे चाललोय ते पाहता पुढच्या 10-15 वर्षात टेक्नॉलॉजीमध्ये किंवा ऊर्जेच्या मुख्य स्रोतांमध्ये अचानक मोठा बदल झाला तर काय होईल? म्हणजे तुमचा रोख रिन्युएबल एनर्जीकडे आहे का? होय, समजा सोलर, विंड किंवा अगदी बॅटरी स्टोरेज टेक्नॉलॉजीमध्ये अशी काही मोठी क्रांती झाली की कोळशावर आधारित ही वीज अचानक खूपच महाग किंवा पूर्णपणे आउटडेटेड वाटू लागली. तर काय होईल? हा मोठा प्रश्न आहे. म्हणजे राज्यांच्या डिस्कॉम्सना जर दुसऱ्या ठिकाणाहून अगदी स्वस्तात वीज मिळू लागली तरीही त्यांना या जुन्या करारांनुसार महागात वीज विकत घ्यावी लागेल का? बरोबर. हे जे आज 25 वर्षांसाठी विणलेलं दीर्घकालीन संरक्षणाचं जाळं आहे ते खरोखरच या कंपन्यांना भविष्यात वाचवेल की भविष्यातल्या बदलत्या जगात तीच त्यांच्या पायातली सर्वात मोठी बेढी बनेल? आपण सर्वांनी यावर नक्की विचार केला पाहिजे. खरोखरच एक खूप सखोल आणि भविष्याचा वेध घेणारा प्रश्न आहे. ऊर्जा क्षेत्रात ज्या वेगाने बदल होत आहेत ते पाहता या प्रश्नांचं उत्तर येणाऱ्या काळच देईल. नक्कीच. आणि याच विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आज आपण इथेच थांबूया. या आर्थिक कोड्यातून आणि आकड्यांच्या जंजाळातून बाहेर पडताना ती सुरुवातीची एक्स-रे मशीनची उपमा कायम लक्षात ठेवा. ताळेबंद कधीच फक्त ब्लॅक अँड व्हाईट नसतो, तो नेहमीच अनेक करड्या छटांनी भरलेला असतो आणि त्या छटा वाचायला शिकणे म्हणजेच खरी फायनान्शियल लिटरसी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.